यांचा एक उपक्रम आहे की गाडी चालवताना जर काही दुर्घटना झाली, काही नुकसान झालं, काही तब्येत खराब असते आपली, काही झालं प्रॉब्लेम झालं तर आपल्या आप्तजनांपर्यंत पोहोचणे खूप कठीण होतं. पुष्कळदा आपल्याबद्दल माहिती येणे, मोबाईलला स्क्रीन लॉक असतं, खूप सारे प्रॉब्लेम असतात. तर या सगळ्या समस्यांना सोल्युशनसाठी यांनी एक उपक्रम आणला आहे. कधी कधी इमर्जन्सीमध्ये लोकांना डायरेक्टली गाडी नंबरवरतून कॉन्टॅक्ट तर नाही करतात, युजली नंबर्स नाही राहत, तर चांगला आहे की का कोणालाही कॉन्टॅक्ट करता येतं पटकन. कोणत्याही सर्व्हिसेसमध्ये इमर्जन्सी म्हणा किंवा कोणाला कार मूव करायची असं नहीं अपने व्हीकल पे 2 व्हीलर हो, 3 व्हीलर हो, 4 व्हीलर हो, जितने भी व्हीकल आप चला रहे हैं, जितना हम गाड़ी का ख्याल रखते हैं उतना अपना खुद का ख्याल रखने के लिए इस QR कोड को सभी लोग अपना है. मदत होईल याबद्दल मला टिपो देण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की ॲक्सिडेंट इन्फॉर्मेशन द्याल किंवा कोणी तुमच्या गाडीला समोर कोणी पार्किंग केली त्याला पण तुम्ही QR कोडनी इन्फॉर्मेशन देऊ शकता. ही खूप छान मुवमेंट आहे आणि मला वाटतं प्रत्येकाने याला आई थिंक ये QR कोड डिजिटली हेल्प करेगा लोगों को इमीडिएट हेल्प प्रोवाइड करने की. स्कॅनर लावून दिलेलं आहे, त्याच्यामुळे इन केस ऑफ इमर्जन्सी माझ्या परिवाराला माहिती जाईल गाडीची लोकेशन काय आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम मला माहिती इन्फॉर्मेशन जाईल की माझ्यामुळे पार्किंगचा इश्यू होतोय. तर ही चांगली स्कॅनर आहे, त्याच्यामुळे हेल्प मिळेल मला. ठीक आहे, थँक्यू सो मच. नाही, हा जो उपक्रम राबवण्यात येतोय, आजकाल सगळीचकडे हे उपक्रम चालू असतात, पण या दृष्टीने जरा जागरूकता येते लोकांमध्ये आणि